रामकृष्ण हरी मंडळी, आज मारुतीरायांची प्रतिमा दाखवण्याचं मुख्य कारण म्हणजे आज मी एका नवीन व्यवसायाला सुरुवात करत आहे आणि तो व्यवसाय आहे आपल्या भाजीपाल्याचा. आणि तो सगळा भाजीपाला मी रोजच्या रोज ताज्या मार्केटहून म्हणजे बीडची आडत आहे तिथून आणतोय. आणि आपल्याकडं जो घोडा आहे म्हणजे शाईन, मी त्याच्यावर आणतोय. दुधाची गाडी असल्यामुळं मला लवकर आटोपाट करून गावाकडं जावं लागलं आणि पप्पाच्या गाडीवर बसून मला परत वापस यावं लागलं, कारण की दुधाची गाडी असल्यामुळं लवकर दूध न्यायला गाडी लागते. आणि आपण मस्त माळव बिळव लावून टपरीच्या साईडला. आता आपल्याकडे काय काय सांगतो: लसूण, मुळा, कोथिंबीर, पुदिना, कांद्याची पात आणि मिरची, एवढे 4-5 आयटम आहेत. म्हणजे जे चलतील ते असे आयटम आणले होते मी, पण ते कमी प्रमाणात चरले. म्हणलं सुरुवात थोडी कमी का होईना, काही अडचण नाही. आता मस्त जेवणाचा टाईम वगैरे झाला, त्याच्यामुळं आता आपण सगळं सामान मध्ये ठेवलं आणि सगळ्या गावांनी सोबतच दसरा काढला होता. त्याच्यामुळं धुणं तर काय नदीच्या कडेला अशी एकदम फिल्मी स्टाईलवरच वाटत होते. मस्त आपण मग आता आपला बी दसरा काढू म्हणलं. मस्त मोटर बिटर खाली घेतली, सगळा दसरा काढून आपण परत चाललो टपरीच्या दिशेने. आता टपरीच्या दिशेने चाललो, त्याच्यामुळं माळव बिळव एकदम व्यवस्थितपणे लावून घेतलंय. आजचा ब्लॉग इथेच संपूया, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत